कधी दृढ मौन धारण हेच जयांचे ब्रह्मव्याख्यान, कधी चैतन्य आनंद घन भक्तगण परिवेष्टित, कधी गूढार्थ ध्वनित बोलणे, कधी थट्टेने विनोद करणे, कधी संदिग्धता सोडून देणे, कातावणे चालावे, कधी भावार्थ कधी विवेक, कधी उघडे निश्चयात्मक, असे अनेकी अनेक उपदेश देख करीत ते. ऐसे हे साई समर्थाचरित, मनोबुद्धी वाचातीत, अकळ करणी अकल्पित, अनिर्ज्ञात अवचित. धणीन पुरे मुख अवलोकिता, धणीन पुरे संभाषण करिता, धणीन पुरे वार्ता परिसता, आनंद चित्ता न समाये. मोजू येतील पर्जन्यधारा, बांधू येईल मोठे वारा, परी या साईंच्या चमत्कारा, कवण मापारा मोजील. असो आता पुढील कथा, साईंची भक्त संरक्षणी चिंता, तैशीच दुर्धर प्रसंग निवारकता, स्वस्थ चित्ता परिसावी. कैसे भक्तांचे गंडांतर, जाणून देती वेळी धीर, टाळून करीत निजपदी स्थिर, कल्याण तत्पर सर्वदा. ये अर्थीची आख्यायिका, रिझवील तुम्हा श्रवणोत्सुका, वाढवील साई समागम सुखा, श्रद्धा भाविका उपजवील. असोत हीन दीन बापुडी, वाढेल साई कथेची आवडी, जपता साई नाम हर घडी, लावील परथडी साई त्या. काका साहेब मिरीकर, निवास शहर अहमदनगर, प्रसन्नपणे जया सरकार, पाववी सरदार पदवी ते. चिरंजीव ही कर्तव्य तत्पर, कोपरगावचे मामलेदार, असता चिथळीचे दौऱ्यावर, आले शिर्डीवर दर्शना. मशिदीत जाऊन बैसता, बाबांचे चरणी मस्तक ठेविता, क्षेम कुशल पुसता सवरता, कथा वार्ता चालल्या. होती तेथे बरीच मंडळी, माधवराव ही होते जवळी, कथामृताची ते नवाळी, अवधानशिळी सेविजे. कैसी भावी संकट सूचना, सोपाय तन्निवारण योजना, करून कैसे रक्षित भक्तजना, अघटित घटना बाबांची. बाबा मिरीकरास ते ठाई, पुसती प्रश्न पहा नवलाई, अहो ती आपुली द्वारकामाई, आहे का ठावी तुम्हा ते. बाळासाहेबांस हा काही, मुळीच उलगडा झाला नाही, तव बाबा वदती आता पाही, द्वारकामाई ती हीच. हीच आपुली द्वारकामाता, मशिदीचे या अंकी बैसता, लेकुरा देई ती निर्भयता, चिंतेची वार्ता नुरेची. मोठी कृपाळू ही मशीद माई, भोळ्या भाविकांची ही आई, कोणी कसाही पडो अपाई, करील ही ठाईच रक्षण. एकदा हिचे जो अंकी बैसला, बेडा तयाचा पार पडला, सावलीत हिचे जो पहुडला, तो आरूढला सुखासनी. हीच द्वारका द्वारावती, बाबा मग तयास देती विभूती, अभयहस्त शिरी ठेविती, जावया निघती मिरीकर. आणिक वाटले बाबांचे जीवा, मिरीकरा ते प्रश्न पुसावा, ठावा का तुझ लांब बावा, आणिक नवलावा तयाचा. मग मूठ वळून डावा हात, कोपरापाशी उजवे हातात, धरून फिरवीत मुखे वदत, ऐसा भयंकर असतो तो. परी तो काय करीतो आपुले, आपण द्वारकामाईची पिल्ले, कोणान उमगे तिचे केले, कौतुक उगले पहावे. द्वारकामाई असता तारिती, लांब बावा काय मारिती, तारित्या पुढे मारित्याची गती, ती काय किती समजावी. याच प्रसंगी हा खुलासा, बाबांनी का करावा ऐसा, मिरीकरांशी संबंध कैसा, लागली जिज्ञासा सकळिका. बाबांस पुसाया नाही धीर, तैसेच चरणी ठेवुनी शिर, चिथळीस जावया झाला उशीर, म्हणून मिरीकर उतरले. होते माधवराव बरोबरी, दोघे जो पोहोचले मंडपद्वारी. माधवरावास बाबा माघारी, येई क्षणभरी म्हणाले. म्हणती श्यामा तूही तयारी, करी जाई त्याचे बरोबरी, मारू नये चिथळीची फेरी,
मौज